रसगुल्ला म्हणजे पाकातली इडली. शशी थरूर यांनी घेतला सोशल मीडियाचा क्लास. नमस्कार. इंटरनेटवर सध्या काय काय सुरू आहे याचा काही नेम नाही. कधी पाणीपुरी विरुद्ध समोसा असे म्हणतात, तर कधी राजमा राईस विरुद्ध कढी राईस असाही गृहयुद्ध तेथे पेटल्याला दिसतो. पण मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक असं फूड वॉर पेटलंय जे ऐकून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही. एका पठ्ठ्यानं थेट आपल्या लाडक्या रसगुल्ल्याला काय म्हणावं, तर म्हणे रसगुल्ला म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेली इडली. हो, तुम्ही बरोबर ऐकले. रसगुल्ला म्हणजे पाकातली इडली. आता हा अजब शोध लागल्यावर इंटरनेटवर भूकंप तर येणारच ना. पण या वादात जेव्हा देशाचे सगळ्यात भारी इंग्रजी बोलणारे खासदार म्हणजेच द डिक्शनरी मॅन शशी थरूर यांनी उडी घेतली, तेव्हा या फूड वॉरला थेट सायन्स आणि क्लास यांचं वळण मिळालं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच खुसखुशीत राडा संपूर्ण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हालाही इडली सांबर खायची तीव्र इच्छा होणार आहेच. तर या महाभारताची सुरुवात कशी झाली ते आधी समजून घेऊ. सायंतिका नावाच्या एका सोशल मीडिया युजरने एक साधी गोड पोस्ट टाकली. ती होती बंगाली मिठाईची, विशेषतः मिष्टी दोई आणि नोलर गुरेर रसगुल्ला म्हणजेच गुळाचा रसगुल्ला यांचं कौतुक ती आपल्या पोस्ट मधून करत होती. तिनं इंटरनेटवर एक भाबडा प्रश्न विचारला. बाबांनो, जे लोक गैर बंगाली आहेत त्यांना या अप्रतिम मिठाईची चव मी कशी समजावून सांगू. आता यावर नेटिझन्सनी छान छान सल्ले देणं अपेक्षित होतं, पण सोशल मीडिया आहे हा शेवटी. इथं शहाण्यांपेक्षा विक्षिप्त जास्त भेटतात असणार. एका युजरनं तिची पोस्ट रिपोस्ट केली आणि एक अशी टिप्पणी केली जी वाचून संपूर्ण कोलकात्याचा बीपी नक्की वाढला असेल. त्या युजरनं असं लिहिलं, रसगुल्ला हा काही वेगळा पदार्थ नाही, ती फक्त साखरेच्या पाकात बुडवलेली इडली आहे आणि तो जगातला सर्वात जास्त गाजावाजा झालेला म्हणजेच ओव्हर हाईप्ड गोड पदार्थ आहे. बाप रे बाप. रसगुल्ल्याला ओव्हर हाईप्ड असं म्हणणं म्हणजे एक वेळ बंगाली बाबू सहन करतील, पण त्याला पाकातले इडलं म्हणणं हा तर थेट रसगुल्ल्याचा अस्मितेवर हल्ला होता. ही पोस्ट काही तासातच जंगलातल्या आगीसारखी म्हणजेच वणव्यासारखी पसरली. तब्बल 2.5 लाखाहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आणि त्यावर कमेंटही केली. कमेंट बॉक्समध्ये जणू काही युद्धाची रणधुमाळी सुरू झाली. आता या वादात ट्विस्ट येतो इथे. जेव्हा हा वाद पेटला तेव्हा काशिका नावाच्या एका युजरनं या पोस्टवर कमेंट केली. तिने लिहिलं, जर शशी थरूर यांना हे समजलं तर इंटरनेटवर एका भाषिक वादळासाठी तयार राहा. मित्रांनो, काशिकाने जणू काही थेट इंद्राला आव्हान दिलं. आणि काय आश्चर्य, शशी थरूर यांनी चक्क तिचं ऐकलं आणि तेही या वादात उतरले. पण त्यांनी नेहमीसारखे अवजड डोक्यावरून जाणारे इंग्रजी शब्द वापरले नाहीत, तर त्यांनी अगदी सोप्या पण अत्यंत क्लासी आणि खुसखुशीत शैलीत समोरच्याची विकेट अलगदपणे घेतली. शशी थरूर यांनी केवळ रसगुल्ला आणि इडली यांची तुलना चुकीची आहे असं सांगितलं नाही, तर त्यांनी त्यामागील खाद्य वैज्ञानिक कारणच स्पष्ट करून टाकलं. हो, थरूर साहेब खाण्यातही सायन्स शोधतात. थरूर यांनी काय उत्तर दिलं माहिती? ते म्हणाले, अहो महाशयानो, रसगुल्ला हा अत्यंत नाजूक छेन्यापासून म्हणजेच पनीरच्या आधीची स्टेज तयार केला जातो. तो इतका मऊ असतो की साखरेचा पाक शोषून घेण्यासाठी तो एका स्पंज सारखं काम करतो. दुसरीकडे आपली लाडकी इडली
ही आंबवलेल्या तांदूळ आणि उडीद डाळीचे पीठ वापरून तयार केली जाते. त्यामुळे या दोन्ही पदार्थांची रचना, त्यांची चव आणि त्यांचा पोत हा पूर्णपणे म्हणजे 100% वेगळा आहे.